मित्रांनो, आज लेकीचा वाढदिवस होता आणि त्यामुळं मसाला राईस बनवायची इच्छा प्रकट केलेली लेकरानं. बघा, आता सुरुवात तर केलेली आहे आम्ही. हे बघा, आज तुम्ही मसाला राईस बघू शकता. हे इकडं लेकीसाठी मोमोज चालू आहेत. तिची आई तिच्यासाठी मोमोज बनविते. तिच्या मैत्रिणी येणार आहेत. तिकडं राईस बॉईल करून ठेवला आहे बासमती. हे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तुम्ही बघू शकता मसाला राईस कशा पद्धतीने बनवला जातो. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये टाकलेला आहे लसण चांगला व्यवस्थित हे करायचा. आणि मिरच्या बघा मित्रांनो, अशा पद्धतीने थोड्या जाड त्या आपल्या जातात. मिरची आणि लसण टाकलेलं आहे. आता थोडं जे तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये जिरे टाकण्यात यावे. आता यामध्ये लांब कापलेले कांदे हे टाकले जातात. आमच्या चायनीजवर मसाला राईस खूप प्रसिद्ध होता. मस्त सुगंध सुटलेला आहे. ते थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये लांब कापलेले टमाटे टाकायचे. आता आपण जेवढे टमाटे कापले त्यामधले फक्त अर्धे टमाटेच यामध्ये टाकलेले आहेत, कारण अर्धे टमाटे आपल्याला वरून टाकण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं. यामध्ये येत आहे आता चाट मसाला. चांगल्या पद्धतीने फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मटन मसाला, एव्हरेस्टचा घरकुलचा मसाला, जो मटन मसाला असतो तो, चवीनुसार मीठ आणि यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये थोडंसं आंबूसपणा येण्यासाठी हे असं लिंबू टाकायचं. एक लिंबू पिळा याच्यामध्ये. त्याची बी काढून टाकायची, कारण बियानं कडवटपणा येतो. यामध्ये लसण बी टाकलेला आहे आपण. अद्रक टाकायचं नाही. हलवणं झाल्यानंतर यामध्ये काही आपला बिर्याणी राईस, जो पहिले हाफ बॉईल करून ठेवलेला आहे, थोडा गॅस कमी करायचा आणि याला चांगलं व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं. बॉईल केल्यानंतर थोडा राईस एका ठिकाणी जमून जातो. तर त्याला मोकळं करून व्यवस्थितपणे त्याला मिळवायचं, मिक्स करायचं. असं लेकीचे हट्ट पूर्ण करावं लागतात मायबापाला. फरमाईश आहे मॅडमची आमच्या, आज पप्पा मसाला राईस करा आणि मम्मी मस्तपैकी मोमोज कर.
तर व्हेज मोमोज आणि मसाला राईस हा आजचा आपला मेनू आहे. तिच्या मैत्रिणी येणार आहेत. त्या मैत्रिणीला सांगून ठेवलं आहे तिनं. तर अशा पद्धतीनं याला चांगलं मिक्स केल्याच्या नंतर याला काय करायचं बघा आता गंमत. हे जे उरलेले जे टमाटे होते ते असे याच्यावर पसरून टाकायचे. टमाटे याच्यावर आतरल्यानंतर याला व्यवस्थित असं 1 मिनिट झाकून ठेवायचं, जेणेकरून टोमॅटोचं बाष्पीभवन होईल आणि ते राईसमध्ये मिक्स होईल. जे कच्चे टमाटे ठेवलेले आहेत आपण. थोडंसं गॅस फुल करावं लागेल. थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर ती प्लेट काढून त्याला परत असं मिक्स करून घ्यायचं. आज थोडी तब्येत खराब आहे, तरीही करावं लागतं. लेकराचा वाढदिवस आहे ना. थोडं तेल याला जास्तच ठेवायचं. मस्त पैकी चमकला पाहिजे बघा मसाला राईस. तर मित्रांनो, आपला हा राईस पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि आमची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला आवर्जून सांगा कमेंटमध्ये. आणि घरी करून बघा. कधी मधी केलं तर लेकरांना हे आयटम खूप आवडतो. आणि तुम्ही तुमच्या लेकरांच्या बर्थडेला कोणता पदार्थ केला होता हे आम्हाला अवश्यपणे कमेंटमध्ये सांगा. तर हा मसाला राईस आता तयार झालेला आहे.